जगभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वेळ देखील जाहीर झालेली आहे। तारीख देखील या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे। राज्यातील आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। राज्यभरातील शेतकरी देखील 1.5 ते 2 महिन्यापासून नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता 8वा हप्ता नव्हे तर थेट आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन गेला, त्यानंतर देखील पीएम किसान योजनेचाच हप्ता देखील आला परत 22वा हप्ता, पण नमोचा 8वा हप्ता काय आला नाही। नमोचा 8वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे। तर तो प्रश्न देखील तुमचा याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील पूर्णपणे पार पाडणार आहे। तर चला पूर्णपणे देखील आपण हेही जाणून घेणार आहोत की नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कधी जमा होणार। त्याचबरोबर देखील या ठिकाणी तुम्हाला देखील हेही कळणार आहे की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका। तर चला, नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांची पूर्णपणे संपलेली आहे। देखील या ठिकाणी तारीख समोर आलेली आहे, तारीख, वार आणि वेळ देखील या ठिकाणी पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेली आहे। तर चला, कोणती तारीख कोणता वार देखील असणार आहे आणि कोणती वेळेला शेतकऱ्यांनी फोन चेक करायला पाहिजे, कोणत्या वेळेला शेतकऱ्यांना बँकेकडून मेसेज येणार आहे, सविस्तरपणे आपण अपडेट देखील लगेच बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघता चला, व्हिडिओला अर्धवट देखील बघू नका, त्यासाठी तुम्ही देखील व्हिडिओ पूर्णपणे नक्की ऐका। तर चला, या ठिकाणी आपण बघू शकतो 13 मार्च रोजी देखील तुमच्या बँकेच्या खात्यावर तुम्हाला देखील एक मेसेज येईल आणि मार्च या ठिकाणी 13 मार्च म्हणजेच की आता उद्याचा दिवस देखील तुम्हाला खूप मोठा दिवस देखील होणार असून तुम्हाला पण आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे। कारण की आता 13 मार्च 2026 रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरून देखील तुम्हाला एक मेसेज येणार आणि त्या मेसेजवर देखील असंही लिहिलेलं असणार 2000 रुपये देखील क्रेडिट झालेले आहे असा मेसेज जर तुम्हाला देखील आला आणि तुमच्या पण मोबाईलवर तो मेसेज देखील तुम्हाला दिसला तर समजून चला देखील तो नमोचा 8वा हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे। आता काही शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पण आला, पीएम किसान योजनेचाच 22वा हप्ता देखील आला, पण देखील या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता आला नाही। नमोचा 8वा हप्ता देखील कधी येणार तर नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांची कायम असून त्यांना देखील आणखीन नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार। या ठिकाणी आपण बघू शकतो नमोचा 8वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 8 ते 10 दिवसानंतर मिळणार आहे। म्हणजेच की आता 13 मार्च रोजी म्हणजेच की उद्या 13 मार्च या ठिकाणी तुम्हाला देखील एक मेसेज येणार। मेसेजमध्ये पूर्णपणे देखील तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला बँकेकडून मेसेज येणार, त्यामध्ये 2000 रुपये जमा दिसणार। फक्त हा मेसेज याच जिल्ह्यामध्ये येणार आहे। आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील या वेळेला मेसेज येणार आहे। किती वेळ या ठिकाणी असणार आहे, किती वाजता, 13 मार्च रोजी 2026 रोजी किती वाजता मेसेज येणार आहे तर तो देखील तुम्हाला 5 वाजता, सायंकाळी 5 वाजता देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज दिसणार आणि त्या एक ठिकाणी 2000 रुपये असं आले या ठिकाणी असं त्यामध्ये असणार। तर तुम्ही देखील समजून चला की ते नमोचा या ठिकाणी 8वा हप्ता नसून तो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आहे। तर चला, या ठिकाणी आपल्यासमोर 12 महत्त्वाचे जिल्हे देखील आलेले आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वाटपाला सुरुवात देखील करणार असून उद्या म्हणजेच की 13 मार्च 2026 रोजी देखील पीएमचा 22वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये रक्कम देखील 5 वाजल्यापासून देखील वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार आहे। तर चला, ते 13 ते 12 महत्त्वाचे जिल्हे आपल्यासमोर आलेले आहे। एक एक करून सविस्तरपणे आपण ते जिल्ह्याची यादी वाईज पूर्णपणे बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। तर चला, ते 12
महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहे की या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 5 वाजता देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरून एक मेसेज येईल आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती उद्या म्हणजेच की 13 मार्च 2026 रोजी जमा दिसेल. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहे सविस्तरपणे आपण ती जिल्ह्याची यादी देखील एक एक करून पूर्णपणे बघूया. जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता काळजी करू नका, तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील उद्या 5 म्हणजेच की 5 वाजता 13 मार्च रोजी देखील तुम्हाला या ठिकाणी PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची जर तुम्ही पण प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. या ठिकाणी बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज देखील राहिली नसून तुमची पण आता पूर्णपणे चिंता दूर झालेली आहे. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं आहे. समोरचा नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यातील पात्र जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसल्याची चिंता करू नका. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहणारे पात्र शेतकरी असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण राहून शेती करत असाल तर तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिलेली नाही. समोरचा महत्त्वाचा अहिल्यानगर जिल्हा. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, अहिल्यानगर जिल्हा पण तुमचा असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. उद्या 13 मार्च रोजी देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरून तुम्हाला देखील एक मेसेज येईल. 5 वाजल्यानंतर देखील तुम्हाला हा मेसेज दिसू शकतो. समोरचा महत्त्वाचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे आपला धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिली नाही. आता जर तुम्ही पण PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. आपला समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी जर तुम्ही पण येत असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. 13 मार्च 2026 रोजी तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती देखील तुम्हाला पण मेसेज दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही पण जर वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाही. आता जर तुम्ही पण PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता हे होते काही महत्त्वाचे 12 जिल्हे. ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या 5 वाजल्यापासून देखील हा हप्ता वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार आहे. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं तेही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात